लाडक्या बहिणींनो, प्रतीक्षेत होता, पती नाहीत, वडील नाहीत, घटस्फोट झालाय, तर ई-केवायसी कशी करावी? अखेर शासन निर्णय पण आलाय आणि लाईव्ह तुम्हाला ई-केवायसी कशी करावी याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजेच विधवा महिला असतील, ज्यांचे वडील नाहीत, ज्यांचे पती नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्यांनी अशा प्रकारे ई-केवायसी करायचे आहे। चला तर अधिक न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया। ladkibahn.maharashtra.gov.in याच वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर पहा, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा, या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। यानंतर पहा, लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे महिलेचा आधार क्रमांक, त्यानंतर कॅप्चा फिल करायचा आहे। पहा, आधार क्रमांक आणि कॅप्चा फिल करून खालती मी सहमत आहे म्हणजेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती या बटनवर क्लिक करायचं आहे आणि खालती OTP पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। पहा, इतकंच करा। आता OTP जायला वेळ लागू शकतो। OTP गेल्यानंतर येथे OTP फिल करा आणि सबमिट या पर्यायावरती क्लिक करा। पहा, सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमचा पुढील ऑप्शन येत आहे, तो पहा कशा प्रकारे आहे। पुढील ऑप्शन येत आहे, वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक कॅप्चा फिल करायचा आहे आणि आपण पुढील सबमिट करतो। पण पहा, वडील नाही आहेत, पतीही नाही आहेत किंवा घटस्फोट झालेला आहे, तर त्यांच्यासाठी हा पर्याय भरायचा नाही। आपल्याला फक्त स्वतःची ई-केवायसी करायची आहे, इथून पुढची ई-केवायसी करायची नाही आहे। त्यासाठी नवीन ऑप्शन सरकारने दिलेला आहे, याबाबत शासन निर्णय देण्यात आलेला आहे। पाहूयात शासन निर्णय काय आहे। आता तुम्हाला माहितीच आहे, आधार ऑथेंटिकेशन करण्यास मुदतवाढ 31 डिसेंबर पर्यंत देण्यात आलेली आहे आणि आता आपल्याला इथे महत्त्वाचं हे शासन निर्णय आहे। पहा, इथे 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ जरी देण्यात आलेली आहे, तरी हा महत्त्वाचा ऑप्शन आहे। पहा, या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-केवायसी करावी। म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे फक्त स्वतःची ई-केवायसी करून घ्या। नंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करण्यात यावी। तुमच्या गावामध्ये अंगणवाडी सेविका आहेत, त्यांच्याकडे आपल्याला फक्त वडिलांचे किंवा पतीचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट झाला असेल तर घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश इतक्यापैकी तुम्हाला एक कागदपत्र अंगणवाडी सेविकेंकडे जमा करायचे आहे। म्हणजे समजलं की सुरुवातीला हा KYC करून घ्यायची आहे फक्त स्वतःची। यानंतर जे डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेले आहे लिस्टप्रमाणे त्या आपण अंगणवाडी सेविकेंकडे जमा करायचे आहे। यानंतरची पुढील कार्यवाही अंगणवाडी सेविका आपल्या स्तरावरून त्या बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे दाखल करतील आणि तुमची ई-केवायसी ही होऊन जाईल। तर हा शासन निर्णय खूप महत्त्वाचा होता। त्याचबरोबर आपली ई-केवायसी कशी करायची समजलं। आता अंगणवाडी सेविका तुमचा जर हा फॉर्म घेत नसेल म्हणजेच डॉक्युमेंट घेत नसतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा आणि हा व्हिडिओ त्यांना पाहायला जरूर सांगा। हा व्हिडिओ सर्व मैत्रिणींना शेअर करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।